पुण्यातील काळे पडळ पोलिसांनी अवैधरित्या हुक्का विक्री करणाऱ्या दोघांवर धडक कारवाई करत तब्बल 75,80,739 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार काळे पडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं ही कारवाई केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अजित सपकाळ आणि त्याचा साथीदार साद सय्यद हे एका फार्म हाऊसमध्ये अनधिकृतपणे हुक्का विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं। या कारवाईत 3 चारचाकी, 2 दुचाकी, 12 मोबाईल फोन, 8 हुक्का पॉट आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर असा एकूण 75,80,739 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी काळे पडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड, संपर्क क्रमांक 8080178077। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।